नमस्कार, ट्विशाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। मी इथे आज तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करते। पारंपरिक अशी रेसिपी आहे आपली आणि तिचं नाव आहे पानपातोळ्या, जी हळदीच्या पानांवरती केली जाते। नागपंचमी विशेष अशी आपली ही रेसिपी आजची असणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर एका कढईमध्ये मी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं आणि गूळ मिक्स करून आपल्याला त्याचं जे सारण आहे ते बनवून घ्यायचं। जसं आपण मोदकाचं सारण बनवतो सेम सारण आपल्याला बनवायचं आहे, काही फरक नाही त्याच्यामध्ये। तर गूळ खोबरं मी इथे एका कढईमध्ये गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये वेलची पूड घालू शकता तुम्ही। मी वेलची पूड नाही घातली आहे, मी इथे जायफळ थोडंसं किसून घातलेलं आहे। यात जायफळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि ही हळदीची पानं मी घेतलेली आहेत, ती व्यवस्थित धुवून पुसून घेतली आहेत। पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट अख्ख्या पानावरती हे जे आपण आता पीठ बनवतोय त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी तांदळाच्या पिठात मी एक पाव चमचा मीठ घालून एक अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या कशी आहे ती, म्हणजे जे पीठ आपलं असणार आहे तांदळाचं ते आपल्याला त्या पानांवरती पसरवता येईल इतपत आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। हे तुम्ही डायरेक्टली अख्ख्या पानावरती पण तेल लावून घेतलंय मी पानाला आणि अख्ख्या पानावरती पण तुम्ही स्प्रेड करू शकता, पण मी मोठी पानं आहे म्हणून हे मधून कट करून घेतली आहेत पानं। अख्ख्या पानावरती तुम्ही स्प्रेड केलं तर तुम्ही जसे दोन भाग आपण केले त्याप्रमाणे ते पान जिथे आपलं पुरण असेल ठेवलेलं त्याच्यावरती ते पलटी करायचं आहे। आता मी इथे एका साईडला पुरण भरून त्याची दुसरी साईड त्यावर पलटी करणार आहे। ह्या प्रकारे जे बॅटर आहे आपण बनवून घेतलेलं ते याच्यावरती स्प्रेड करायचं आहे आणि पानाला तेल लावायचं आहे, तेल किंवा तूप लावायचं आहे। मी इथे तेल लावलेलं, जेणेकरून जेव्हा आपल्या पातोळ्या तयार होतात त्या व्यवस्थित सुटतात पानापासून। या प्रकारे मी दोन पानं घेतलेली, त्याचे 4 भाग केले आणि स्प्रेड करून घेतलेली आहेत तांदळाची पिठी त्याच्यावरती आणि आपलं जे पुरण आपण केलं होतं ते त्याच्यामध्ये एका साईडला भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याची जी दुसरी साईड आहे ती मी मोकळी ठेवली आहे। ती जी दुसरी साईड आहे ती आपण त्या पुरणाच्या साईडवरती पलटी करणार आहोत आणि या प्रकारे ती बंद करून घ्यायचं, एकदम हलक्या हाताने बंद करून घ्यायचं, म्हणजे फक्त ती साईड त्याच्यावरती पलटी करायची आहे। आणि हे आपण आता वाफवायला ठेवणार आहोत। जसे आपण मोदक पात्रामध्ये मोदक वाफवून घेतो तसंच हे आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे। तर मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि आपली जी जाळी असते, चाळण किंवा जाळी असते, माझ्याकडे आहे ही बघा, ही अशी। तर त्यामध्ये मी हे एक एक पान अलगद उचलून ठेवणार आहे, एकदम हलक्या हाताने अलगद उचलून ते पान त्यामध्ये ठेवायचं आहे। ह्याला खाली तुम्ही तेल किंवा तूप नाही लावलं तरी चालेल, हे जे पान आहे त्याच्यामुळे ते खाली चिटकत नाही आणि एकावर एक पण तुम्ही ठेवू शकता। मी इथे 4 ठेवलेले आहेत, तर याच्यावरती आणखीन तुम्ही ठेवू शकता, ते एकमेकांना चिटकत नाहीत। तर एका वेळेस तुमच्या भरपूर पातोळ्या बनवून तयार होतात। आता हे पाणी मी ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावरती मी आता ती चाळण ठेवणार आहे आणि आपण हे एक 10 ते 15 मिनिटाला वाफ काढून घ्यायची आहे। हा झटपट होणारा असा पदार्थ आहे जो पहिल्या तुमच्या ट्रायलमध्ये पण तुम्ही परफेक्ट करू शकता। मस्त सुवास सुटलेला आहे हळदीच्या पानांचा। जेव्हा या उकडत असतात त्याच वेळेस तुम्हाला याचा सुगंध तुमच्या घरामध्ये दरवळेल। हे बघा, आता आपले पातोळ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत। हे बघा, इझिली ते पानांपासून मोकळ्या पण होतात।
एकदम मऊ लुसलुशीत अशा पातोळ्या आपल्या तयार आहे। नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।